सन्मान केला जाईल. पंचाच्या भूमिकेत अनेक वेळा मात्र नक्कीच पाहिला. जेव्हा जेव्हा पारगाव गावामध्ये स्पर्धा आहे तेव्हा मात्र नक्कीच पारगाव गावाचं तर प्रेम राहिलाय. द ब्रँड अँबॅसिडर म्हणून याची ओळख राहिली आज पंचाच्या भूमिकेमध्ये. ते विश्वचे कोळी सरांचा मात्र नक्की यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय अविनाशी पाटील साहेबांना विनंती करतो. अविनाशी भोईर साहेबांना चला यायचंय. अविनाशी भोईर साहेब. येस साई ओम बिल्डरचे करता सर्वे सर्व चला यायचंय लवकर लवकर. अविनाशी नाईक साहेबांना विनंती करतो प्लीज मुख्य मंच कवती नसतं व्हायचा. ह्या तुमच्या पवित्र शुभ असते मात्र नक्कीच हे बक्षीस वितरण केलं जाईल. चला 2 मिनिटं आपण नक्कीच केक कापून घेऊया. प्रवीणजी पवार साहेबांचा मात्र नक्कीच वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हे खरं तर आयोजकांचं मात्र नक्कीच प्रेम आहे. प्रवीणजी पवार साहेबांचा मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान नक्की झाला. आता वाढदिवस मात्र नक्कीच केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव श्री महादेव गोमा पाटील चषक 2026 भव्य दिव्य आयोजन नक्कीच आपण पाहत आहे. सर्व खेळाडू प्लीज मंचावरती यायचा. हा मात्र नक्कीच क्षणचित्र मात्र नक्कीच जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही युट्यूबला जेव्हा जाल तेव्हा मात्र नक्कीच तुम्ही पाहू शकाल. कारण क्रिकेटने दिलेले हे प्रेम आज मात्र नक्कीच त्या प्रेमाच्या पोटी आज हा वाढदिवस मात्र नक्कीच मंचावरती केला जातोय. हे मात्र नक्कीच बेस्ट मोमेंट नक्कीच आपण पाहताय प्रवीण सरांचं. त्याचबरोबर आदरणीय जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद दादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो प्लीज तुम्ही सुद्धा मुख्य मंचावरती येऊन असं व्हायचं. त्याचबरोबर उपाध्यक्ष हरिशदा केदारी करता 70 ग्रुप आयोजित नाडोबा ट्रॉफीचे खरं तर एक दमदार आयोजक आणि यशस्वी आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं हरिशदा तारेकर. त्याचबरोबर रायगडचा वंडर बॉय आकाशदा तारेकर. त्याचबरोबर लेजंड खेळाडू कमलाकरजी पाटील फिरकीचा जादूगर तुम्ही सुद्धा यायचा. अक्षयजी पाटील तुम्ही सुद्धा यायचा मंचावरती. चला विनंती करतो सर्व श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर चे सर्व खेळाडू यायचे मंचावरती. एक असा सन्मान ज्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपण पाहिला असेल. ही स्पर्धा मात्र नक्कीच भरवण्यात आली. आदरणीय कन्हैया शेठ पाटील दमदार व्यक्तिमत्व कशाला म्हटलं जातं. एकदा पारगाव गावामध्ये या आणि मात्र नक्कीच या व्यक्तीकडे पहा तुम्हाला समजेल. जबरदस्त मात्र नक्कीच योगदान या स्पर्धेचे दमदार आणि यशस्वी आयोजक सातत्याने मात्र नक्कीच आगलं वेगळं आयोजन आणि नियोजन करण्याचं मात्र नक्की धाडस करणार हे व्यक्तिमत्व आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान मात्र नक्कीच केले जाईल. मंचावरती साहेबांचा मात्र नक्की यथोचित मान सन्मान केले जाईल. मॅच आपल्या सुद्धा असल्या तरी मात्र नक्कीच दमदार योगदान तुमचं मात्र नक्कीच राहिलाय. तेच पारगाव गावचे काही सुपुत्र या विभागामध्ये नक्की चर्चा असते. आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. त्याचबरोबर आदरणीय मनकुश शेठ नाईक साहेबांच्या पवित्र शुभ असते.
हेतुचित मान सन्मान होतोय आणि एकदा दोरडा टाळ्या होऊन जाऊ दे. या स्पर्धेत जवळजवळ 50,000 रुपयाचं डोनेशन या साहेबांच्या माध्यमातून मात्र नक्की झालाय. जबरदस्त मात्र नक्कीच कामगिरी. मी काय म्हटलं होतं की या एकदा पारगाव गावामध्ये आणि या व्यक्तीकडे पहा, नाहीतर समजेल तुम्हाला गणेश शेठ पाटील कोण आहे. नाम तो मात्र नक्कीच सुनाय होगा. हे ब्रँड दाखवणे मात्र नक्कीच आपल्या या स्पर्धेत दमदार आयोजक गणेश शेठ पाटील. मेगा फायनलची लढत, त्या लढतीमध्ये नक्कीच सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये अक्षरशः तो ठरलाय कोली संघाचा मुकेश नाईक. जबरदस्त कामगिरी, षटकार चौकाची आतिषबाजी केली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. विनंती करतो आदरणीय अनिलजी मेहर साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ असते सामन्याचा सामनावीर. जबरदस्त खेळ मात्र नक्कीच राहिला या खेळाच्या माध्यमातून आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या खेळासाठी. अक्षरशः एका हातेमध्ये नक्कीच झुंज दिली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेट. तर बोलूया आपण जास्त वेळ न घेता हे बक्षीस वितरणाकडे. पहिलं मात्र नक्कीच बक्षीस असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो हा पारितोषिक मत नक्की देण्यासाठी आकाशजी नाईक, शंकर शेठ तारेकर, त्याचबरोबर हरेश शेठ केदारी यांना मात्र नक्कीच इन्व्हाइट करतोय. हा मात्र नक्कीच ठरलाय ज्या खेळूने जवळजवळ आपण पाहिले असेल अक्षरशः ज्या प्रकारे पाण्यामध्ये सूर मारावी त्याच प्रकारे मात्र नक्कीच सूर मारली आणि डीप मिड विकेटला मात्र नक्कीच तो ठरला वडगर संघाचा यश पाटील. टाळ्या झाल्याच पाहिजे खेळसाठी. जबरदस्त कामगिरी, गोलंदाजीमध्ये अक्षरशः भेदक मारा केला. एक मॅच मध्ये मात्र नक्कीच मॅचचा मार्केट ठरला. त्यानंतर हा मात्र नक्कीच सूर लागावत ही मात्र नक्कीच झेल पकडली. तो ठरलाय वडगर संघाचा यश पाटील, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या चषकामध्ये नक्कीच बरबाद आहे. वॉल प्लेट यश. बेस्ट बॉलर ज्याने नक्कीच विनंती करतो हा पारितोषिक मतदान देण्यासाठी आदरणीय रोहिंदाजी म्हात्रे साहेब, रमणजी भोईर साहेब, दत्ता शेठ करावकर आणि मिलिंद म्हात्रे साहेबांना विनंती करतो प्लीज याच्या मंचावरती तुमच्या पवित्र शुभ असते. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अक्षरशः मात्र नक्कीच भन्नाट वेग, कधी कधी स्लोवर जवाब वापर केला, ज्याकडे टोक रशन फेकला, परफेक्ट यॉर्कर फेकला. तो ठरलाय कोहली संघाचा मयूर पाटील. जबरदस्त मात्र नक्कीच भेदक मारा, अक्षरशः मात्र नक्कीच दांडी गुल केली. तो ठरलाय कोहली संघाचा मयूर पाटील, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेट मयूर पाटील. नेक्स्ट मॅच साठी मात्र नक्कीच नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा असतील. अपकमिंग यशस्वी मात्र नक्कीच असेल टीम कोहली संघाचा. जबरदस्त मात्र नक्कीच मारायला. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. विनंती करतो आदरणीय विजय शेठ मेहरकर, त्याचबरोबर शंकर शेठ पाटील, त्याचबरोबर अविनाशी नाईक, जितू शेठ करावकर, त्याचबरोबर अनिलजीत मेहरकर त्यांना विनंती करतो साहेबांना की प्लीज तुमच्या पत्र शुभ असते मात्र नक्कीच हा सन्मान द्यायचा. ज्या खेळाडूने जवळजवळ 63 धावा काढल्या मालिकाच्या रेस मध्ये मात्र नक्की थोडा पाठीमागे राहिला, पण तो काही हरकत नाहीये तरी सुद्धा मात्र नक्की वन मॅन शो लढला. एकदा ठाणे वाघ मात्र नक्की अक्षरशः टीमला काम बोलला. वडगर संघाची रन मशीन अविनाश पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. पाटीलचा पलटवार. ठाणे भिवंडी मधून हा नक्कीच संघ आला. आज दिवसभर चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये या टीमची. त्यानंतर हा मात्र नक्कीच पारितोषिक देतोय. जबरदस्त. चला मी विनंती करतो या स्पर्धेचा मात्र नक्कीच आपण पाहिजे 3 दिवसाची स्पर्धा. 3 दिवसाची ही स्पर्धा 3 दिवसामध्ये जवळजवळ 3 नक्कीच संघ पण नक्कीच टॉप 3 मध्ये दाखल झाले होते.
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव ट्रॉफी मध्ये नक्कीच पटकावला गेलाय टीम असेल बापदेव पाले. चला दुसरी क्रमांक आपण पाहणार आहोत ती चमचमने ट्रॉफी ज्याच्यामध्ये नक्कीच घरी जाईल. ठाणे विभागामध्ये ही ट्रॉफी जाणार नो डाऊट. आदरणीय कनेशेठ पाटील त्याचबरोबर अनिलजी मेहरकर त्याचबरोबर मनकुश नाईक साहेबांना विनंती करतो तुमच्या पवित्र शुभ असते. द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर दीपकजी डाव साहेबांना विनंती करतो. हा मात्र नक्कीच ही ट्रॉफी मात्र नक्की तुमच्या पवित्र शुभ असते मात्र नक्की सुपूर्द करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या जाऊन द्या टीम साठी. हा दिवसभर मात्र नक्कीच या टीमची चर्चा राहिली मग फलंदाज असो गोलंदाज असो किंवा मात्र नक्कीच फिल्डिंग मध्ये सुद्धा अक्षरशः मात्र नक्कीच टाय लगाव झेल पकडली. बोला गणपती बाप्पा छत्रपती. चला यस रोहित पाटील मात्र आम्हाला माहिती आहे रोहित पाटील मात्र नक्की इंस्टावरती आम्ही पाहतो रोहित पाटीलला. आज मात्र नक्कीच खूप लांबचा प्रवास करून इथं मात्र नक्की दाखल झाला. पनवेल विभागामध्ये पहिल्यांदा मात्र नक्कीच खेळताना संघ असं आम्हाला तरी वाटतंय. आणि या पारगाव गावामध्ये खेळताना हे खेळपट्टी हे मैदान हे आयोजन त्यानंतर ही तुमची टीमची मात्र नक्कीच कामगिरी त्याबद्दल दोन शब्द. सर्वप्रथम तर पारगाव पूर्ण ग्रामस्थांचे मी मनापासून आभारी आहे आणि जिथे आम्हाला आता खेळण्याची संधी दिली त्यांचे पण मनापासून आभार. कारण या टुर्नामेंटमध्ये आमची एंट्री तर नव्हती. दुसऱ्या संघाच्या जागेवर आता आम्ही खेळलोय आणि आमचं खूप बॅड लक चालू होतं की आम्ही 6 बॉल 6 रन आम्ही 4 वेळा हारलोय आणि 3 बॉल 4 रन 1 वेळा हारलोय. म्हणजे खूप बॅड लक चालू होतं. ही पहिली टुर्नामेंट आहे की आम्ही फायनल खेळलोय आणि आम्ही एकविराला गेलो होतो आणि सर्वप्रथम सकाळी दर्शन घेतलं आणि मग क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि ह्यापर्यंत पोहोचलो. आणि सर्व ग्रामस्थांचे आभारी आहे. जेवणाची सुद्धा अप्रतिम आमची सुविधा केली. धन्यवाद. नक्कीच लेट येऊन शेट कशाला म्हटलं आता तर या पुन्हा एकदा बघा यामध्ये नक्कीच मैदानावरती शेवटचा मात्र नक्कीच 2 पारितोषिक झालाय परंतु एक असा पारितोषिक ज्याच्याकडे मात्र नक्कीच नजरा लागल्यात. एखाद्याच्या मात्र नक्कीच स्वप्नातील ही स्पोर्ट्स सायकल आपण नक्कीच पाहत आहे. SSD खेळ तर मोबाईलचे खेळ तर सर्व त्यांच्या मात्र नक्कीच सुभाषी पाटील त्याचबरोबर कल्पेशी भगत साहेब दिलपेशी भगत त्याचबरोबर आणि आकाश दादा तारेकर हे आकाश नावाचा खेळ तर ब्रँड दाखवणारी बॅट सिरीज साठी मात्र नक्कीच दिली जाईल. या रेस मध्ये अनेक सारे मात्र नक्कीच खेळ होते त्यामध्ये आपण नक्कीच पाहिला अविनाशी पाली सुद्धा होता. त्यामध्ये विचार केला तर विशाल भोईर सुद्धा होता. त्यामध्ये विचार केला तर बापदेव पाय संघाचा खेळ सुद्धा होता. पण तो कोण ठरला असेल ही मालिकावेचा किताब पटकावणारा. पहिला विनंती करतो आदरणीय दीपकजी डाऊर साहेब कन्हैजी बाले साहेब मिलनजी बाहेर माते साहेब जितू शेठ करावकर त्याचबरोबर विजयजी मेहर साहेब त्याचबरोबर मनकुशी साहेबांना विनंती करतो तुमच्या पवित्र शुभ असते मालिकावेचा किताब ही चमचमणारी ट्रॉफी आकाश स्पोर्ट्सची मात्र नक्कीच बॅट स्पोर्ट्स सायकल कोण घेऊन जाईल घरी. नजरा लागल्यात आवाज येऊ दे. टीम कोहली की वडगर वडगर की कोहली ज्या खेळू जवळ जवळ धावा कुठल्या 40 6 विकेट तो ठरलाय वडगर संघाचा नसून कोहली संघाचा विशाल भोई ठरलाय मालिकावीराचा किताब. मी पहिलेच म्हटलं होतं थोडा मात्र नक्कीच मार्जिंग होता पण तो बीट करून अक्षरशः बॉलरच्या बाहेर बॉलला लँड केला चौकार षटकाची आतिषबाजी केली तो ठरलाय कोहली गावचा मात्र नक्कीच आपण पाहताय विशाल भोई टाळा व्हायला हरकत नाहीये. ट्रॉफी त्यानंतर जवळ जवळ 2 स्पर्धा आल्या. दोन्ही स्पर्धेमध्ये फक्त न फक्त कोहली गावचा मिलिंदचा मात्र नक्कीच विशालचा मात्र नक्कीच बॉलवर राहिला टाळ्या व्हायला हरकत नाहीये खेळसाठी. जवळ जवळ 1 विकेट साठी मात्र नक्कीच 5 पॉइंट ठेवले होते. जवळ जवळ 6 विकेट पटकावले होते 30 पॉइंट आणि जवळ जवळ धावा कुठल्या 40 अष्टपैलू खेळ मात्र नक्कीच राहिला. 2 मिनिट आता 2 मिनिट
विशाल मात्र नक्कीच चांगला टीमचा आणि तुझा मात्र नक्कीच परफॉर्मन्स राहिला असं म्हटलं होतं. अंतिम क्षणी मात्र नक्की दमचक होईल कारण 33 धावा मात्र नक्कीच होत्या, परंतु त्या सुद्धा धावा तुम्ही या मात्र नक्की डिफेंड केल्या. या स्पर्धेबद्दल, या खेळाबद्दल, या आयोजनाबद्दल, या खेळपट्टीबद्दल 2 शब्द. आयोजन तर दादांचा एकदम भारीच असतो. पहिलं आमचे आयोजकांचं या करतो की आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. आमची ही 4थी एंट्री आहे खेळताना. आम्हाला माहीत नव्हता का हा परफॉर्मन्स एवढा मोठा होईल असं केलं. आणि आमचे प्लेयर आहेत ना, मी रोज मेसेज टाकतो खेळायला या या या, असं कोणीच रिप्लाय देत नाही तर तुम्ही या इथे खेळायला. फक्त 4-5 जण आहेत ठराविक, तेच फक्त दम देतात हे यायचं आहे का नाही. बाकी आहेत ना डायरेक्ट येतात खेळायला. त्याच्यानंतर मला 4-5 प्लेयर गोला करायला लागतात, ते पण येतात इथे. त्यांच्यामुळे ते बसतात. त्यांना थोडं समजायला पाहिजे का रिप्लाय द्यायचा का नाही द्यायचा ते. चांगले बाईट्स मात्र नक्कीच पाहिल्या कारण एकटा मात्र नक्कीच वाघ लाडला, परंतु प्रत्येक क्षणी सामना मात्र नक्कीच जिंकू शकत नाही. एका मात्र नक्कीच एक खेळाडू सामना जिंकू शकत नाहीये, ते एकीने मात्र नक्कीच सामना जिंकवत जातोय. म्हणून